पुढे गाडी त्या सुशांत गुरुजीने येऊ द्या. बस इथं तुम्ही गाडीत बसा. पुढे गाडी त्या सुशांत गुरुजीने येऊ द्या. बस इथं एकनाथ महाराजांचा त्या ठिकाणी अंत झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी मी येऊन त्या ठिकाणी त्यांचा अगदी अंतविधी संपूर्ण पार पाडला. सर्व कार्यक्रम त्यांचे त्या ठिकाणी अंतविधीचे माझ्या हस्ते झाले. नंतर त्या ठिकाणी मी त्यांच्या सुरुवातीला पुण्यतिथीची त्यांची सुरुवात केली. नंतर पुढे त्या ठिकाणी दिंडी मार्ग काढला. दिंडी त्या ठिकाणी पालखी सोहळा तयार केला. तिथून पुढे त्या ठिकाणी आणि मी त्या ठिकाणी मठाची बांधकामाची सुरुवात केली. अगोदर त्यांची समाधी बांधली. समाधी बांधलेली नव्हती. समाधीचं काम केलं. समाधीचं काम करून मठाचा पाया तयार केला. मठाचा पाया तयार करून त्या ठिकाणी तीन मजली इमारत त्या ठिकाणी सासोरा येथे मठाची बांधून काढलेली आहे. तेव्हा या इमारतीला त्या ठिकाणी कोणीही देणगी त्या ठिकाणी दिली नाही आणि मीही कोणाला देणगी मागितली नाही. मग ह्या मठाला त्या ठिकाणी प्रत्येक गावगावच्या लोकांनी साहित्य रूपानं त्या ठिकाणी आणि बांधकामासाठी आणि साहित्य रूपाने सिमेंट चुना वाळू वगैरे वगैरे अशा सर्व वस्तू करून मठाचं बांधकाम करीत आलो मी. आजपर्यंत दैनंदिन कार्यक्रम त्यांचे वार्षिक नियमाप्रमाणे आणि चालू आहे. भजन कीर्तन पुण्यतिथी दिंडी सोहळा नेमानं चालत आलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये माझे त्या ठिकाणी 77 शिष्यमंडळ आहे. तेव्हा या शिष्यमंडळाला मी त्या ठिकाणी सेवा करून मोठ्या प्रेमानं त्या ठिकाणी त्यांना आणि बोध केलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे, शिकवणी दिलेली आहे. त्यांच्या आचरणामध्ये बदल करून त्या ठिकाणी आणि शुद्ध आचरण करायला लावून त्या ठिकाणी शिष्यमंडळी तयार केलेली आहे. पण सर्व शिष्यमंडळींनी त्या ठिकाणी ग्रस्ताचरण स्वीकारल्यामुळे मला या मठाच्या सेवेसाठी आणि ब्रह्मचर्याची गादीची असल्यामुळे ब्रह्मचारी त्या ठिकाणी मला पाहिजे असा ब्रह्मचर्याचा शोध केला. तरी मला तिकडे शोध लागेना. तेव्हा त्या ठिकाणी केशव त्या ठिकाणी नाथराव जिते नंदागौड तालुका परळी जिल्हा बीड हा त्या ठिकाणी शिष्य सर्व लोकांनी त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी माझ्याकडे घेऊन आले. हा शिष्य तुम्ही घेतला पाहिजे. हाच शिष्य त्या ठिकाणी ब्रह्मचारी राहिलं म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी त्या शिष्याकडून मी त्या ठिकाणी 100 रुपयाच्या टांकोर त्या ठिकाणी नियमावली लिहून घेतलेली आहे. त्या नियमावली बरेच नियम त्या ठिकाणी मठाचे आहे. मी जसे नियम पाळले त्याच नियमाची नियमावली मी त्याच्याकडे लिहून दिली. तरी त्या ठिकाणी ती नियमावली त्या ठिकाणी मला आजपर्यंत दाखवली नाही आणि या नियमावलीप्रमाणे त्यानं आचरण केलं नाही. त्या ठिकाणी आणि वाही लोकांच्या नादी लागून वाही पार्ट्या तयार करून त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी इथे येऊन मला त्रास देऊ लागलेला आहे. माझ्या नावाने संपूर्ण इस्टेट लिहून द्या, माझ्या नावानं संपूर्ण 7/12 शेतीच्या करा, माझ्या नावानं त्या ठिकाणी राहिल्यापासून संपूर्ण त्या ठिकाणी आणि त्या मठाचा त्या ठिकाणी अनेक जो व्यापार केला त्या ठिकाणी कुणाचा पैसा मागितला नाही आजपर्यंत. कुणाला पट्टी करायला लागली नाही. कुणाला तर त्या ठिकाणी देणगी म्हणून जर कुणी काही दिलं असेल तर त्याचे हिशेब शासनाला त्या ठिकाणी आजपर्यंत मी दाखल केलेले आहे. शासनाचा त्या ठिकाणी माझ्यावर कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आणि वाद नाही किंवा शासनाने त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी मला आजपर्यंत काही त्रास दिलेला नाही. आणि माझं जे रेकॉर्ड आहे मठाचं ते त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नंबर 1 त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. आजपर्यंत हिशेब संपूर्ण दाखल केलेला आहे. माझा जो सचिव आहे तो बिन पगारीची त्या ठिकाणी आजपर्यंत तो सेवा करीत आलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्याला धमकी देतात, त्याला त्या ठिकाणी दाब देतात आणि काही वाईट बोलतात आणि त्या ठिकाणी तो राजीनामा दे म्हणतात. मग राजीनामा त्या ठिकाणी त्याचा घ्यायचा कुणाच्या शोधी नाही, माझ्या शोधी नाही आणि माझ्या शोधी नसताना त्या ठिकाणी शासनाच्या शोधी नाही.
शासनानं परवानगी दिल्याशिवाय आणि माझ्या सचिवाचा राजीनामा त्या ठिकाणी मला देता येत नाही. म्हणून करता त्या ठिकाणी मला जास्त त्रास होऊ लागलेला आहे. तरी त्या ठिकाणी माझी संपूर्ण बीड जिल्ह्यामधील सर्व मंडळींना, लहान थोरांना माझी विनंती आहे की मी जाती धर्म पाळलेला नाही, सर्व जातीची मी सेवा करीत आलेलो आहे. माझे शिष्य ब्राह्मणाचे आहेत, कांबाराचे आहेत, कुंभाराचे आहेत, नारळाचे आहेत, मांगाचे आहेत, वंधाऱ्याचे आहेत, मराठ्याचे आहेत. असं शिष्यमंडळ त्या ठिकाणी मी जातीभेद आजपर्यंत कसलाच बाळगलेला नाही. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो त्रास देऊ लागलेला आहे. तरी त्या त्रासातून मला त्या ठिकाणी संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या मंडळीला माझी विनंती आहे, माझं त्या ठिकाणी जीव बचवण्याचा प्रयत्न करावा. तो त्या ठिकाणी काहीही बोलून त्या ठिकाणी तो केल्याशिवाय राहणार नाही. संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा आळंदी पंढरपूर या ठिकाणी होत असलेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीबाबत हे आमरण उपोषण या ठिकाणी ठेवलेलं आहे. सचिव आणि अध्यक्ष या दोघांनी मिळून या ट्रस्टमध्ये, या संस्थानामध्ये बराचसा काही भ्रष्टाचार केलेला आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी ही आमची त्या ठिकाणी प्रशासनाला मागणी आहे. आणि याच संस्थांच्या 2 शाखा आहेत, एक आळंदीमध्ये आणि एक पंढरपूरमध्ये. तरी या तिन्ही शाखेवर जो झालेला भ्रष्टाचार आहे, तिन्ही पण ठिकाणी भ्रष्टाचार झाला. हां, याच्या वारंवार तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे दिलेल्या आहेत, केज पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत, SP ऑफिसला दिलेल्या आहेत, या अगोदर कलेक्टर ऑफिसला सुद्धा दिलेल्या आहेत. आणि एवढ्या सगळ्या अर्ज देऊनसुद्धा एवढे सगळे आणखीन कुणीही कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही किंवा सचिव अध्यक्षांची चौकशी लावली नाही किंवा काय भ्रष्टाचार झाला हे पाहण्याकरता एकही अधिकारी आणखीन संस्थांवर आलेले नाहीत. याकरता आम्हाला या आताच नुकतीच येणारी जी आषाढी वारी आहे ती सोडून पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जे जायचं, माऊलींच्या सोबत अगदी ज्ञानोबा तुकोबा म्हणत आनंदामध्ये जो सोहळा पार पडणार, तो सोहळा सोडून आम्हाला या सचिव आणि अध्यक्षांच्या भ्रष्टाचारामुळे या ठिकाणी आम्हाला बसण्याची वेळ आलेली आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी आणि हा भ्रष्टाचार संस्थांमधला संपवावा ही नम्रतेची विनंती आहे.